So now next provision. Next chapter. Estoppel. Chapter 8. Estoppel section 115, 116, 117. अतिशय महत्त्वाचा. This is the concept of estoppel now. It provides that when one person has, by his declaration, act or omission, intentionally caused or permitted another person कशाकरिता to believe a thing to be true and to act upon such belief. This is the part first of section 115 now. जेव्हा एखादा व्यक्ती त्याचं स्वतःचं डिक्लेरेशन देतो किंवा अशी कृती करतो, ॲक्ट और ओमिशन, अशी कृती करत नाही आणि जाणून बुजून हेतुपूर्वक समोरच्या व्यक्तीला विश्वास ठेवण्यास भाग पडतो की दॅट थिंग टू बी ट्रू, त्यानं त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा अँड टू ॲक्ट अपॉन सच बिलीफ, त्या विश्वासावर त्यानं कृती करावी. समजतं का? समजतं का पार्ट फर्स्ट? प्रत्येक वेळेस वेन वन पर्सन हॅज कॉमा बाय हिज डिक्लेरेशन, ॲक्ट और ओमिशन काय करतो? इंटेन्शनली कॉस्ट और परमिटेड अनदर. आता डिक्लेरेशन केल्यानंतर काय होईल? इंटेन्शनली कॉस्ट, किंवा जे सांगायचं आहे ते सांगतच नाही, म्हणजेच परमिटेड अनदर पर्सन. कशाकरिता? टू बिलीव, विश्वास ठेवण्यासाठी. काय काय ठेवायचा विश्वास त्यानं? अ थिंग टू बी ट्रू, ती गोष्ट खरी आहे, ती गोष्ट सत्य आहे असा त्याला विश्वास वाटतो आणि मग त्या विश्वासावर तो व्यक्ती टू ॲक्ट अपॉन सच बिलीफ. एवढा पार्ट समजतो का? जेव्हा एखाद्या व्यक्तीने स्वतःचे डिक्लेरेशन, ॲक्ट और ओमिशन याद्वारे एखादी गोष्ट खरी आहे असा दुसऱ्या व्यक्तीचा समज व्हावा व त्या दुसऱ्या व्यक्तीने तशा समजुतीने त्या ठिकाणी त्या ठिकाणी वागावे असे जाणून बुजून ठरवून आणले असेल तेव्हा. दिस इज द पार्ट फर्स्ट ऑफ इस्टोपेल सेक्शन 115. मग त्यावेळेस काय होईल? पुढचा पार्ट. नायदर ही और हिज representative shall be allowed in any suit or proceeding between himself and such person or his representative, underline, to deny the truth of that thing. मग त्यावेळेस त्या व्यक्तीला, कोणत्या व्यक्तीला? त्या पहिल्या व्यक्तीला ज्यानं की ते ॲक्ट, ओमिशन किंवा डिक्लेरेशन केलेलं आहे. कशाबद्दलचं? अ थिंग टू बी ट्रू. आणि त्याद्वारे त्यानं समोरच्या व्यक्तीला विश्वास दिला आणि त्या विश्वासावर आधारित त्यानं कृत्य केलं. अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झालेली असेल तर त्यावेळेस नायदर ही म्हणजे कोण? ज्यानं कुणी ते ॲक्ट, डिक्लेरेशन, ओमिशन केलं तो, और हिज रिप्रेझेंटेटिव्ह, त्याचा प्रतिनिधी, शॅल बी अलाउड, त्यांना असं करता येणार नाही. कुठं? इन एनी सूट ऑर प्रोसिडिंग बिटवीन हिमसेल्फ अँड सच पर्सन. सच पर्सन, ज्याला त्यानं तो विश्वास दिला तो पर्सनला काय करता येणार नाही मग? टू डिनाय द ट्रूथ ऑफ दॅट थिंग. त्यावेळेस त्याला त्या गोष्टीची सत्यता नाकारता येणार नाही. त्याला म्हणजे कुणाला मग? तो फर्स्ट पर्सन, ज्यानं की त्याच्या डिक्लेरेशन, ॲक्ट किंवा ओमिशनद्वारे तशा प्रकारचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्याच्या विश्वासावर आधारित दुसऱ्या व्यक्तीने तो विश्वास, त्या विश्वासाला ग्रहित धरून त्याच्यावर विश्वास ठेवून काही कृत्य केलेलं असेल
तर मग त्या पहिल्या व्यक्तीला किंवा त्याच्या प्रतिनिधीला कुठल्याही सूटमध्ये किंवा प्रोसिडिंगमध्ये त्या गोष्टीची सत्यता नाकारता येणार नाही. दिस इज नथिंग बट डॉक्ट्रिन ऑफ इस्टॉपेल. समजते का? समजते का नाही? एक्झाम्पल, A intentionally and falsely leads B to believe that certain land belongs to A and thereby induces B to buy and pay for it. Actually, it was not belong to him. A ने काय केला? B ला असं सांगितलं, असा विश्वास दिला की ही जमीन माझीच आहे, तू घेऊन टाक. आणि त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या बीनं ती प्रॉपर्टी खरेदी केली, जेव्हा की ती प्रॉपर्टी एकडं नव्हती. फर्दर आफ्टरवर्ड्स, मग खरेदी सेल झाल्यानंतर आफ्टरवर्ड्स द लँड बिकम्स द प्रॉपर्टी ऑफ ए. त्याच्यानंतर ती जमीन त्याला मिळाली. त्यानं सांगितलं सुरुवातीला की माझी जमीन आहे, पण ॲक्च्युली नव्हती. पण आफ्टरवर्ड्स द लँड बिकम्स द प्रॉपर्टी ऑफ ए अँड ए सीक टू सेट असाइड द सेल ऑन द ग्राउंड दॅट ॲट द टाइम ऑफ सेल ही हॅड नो टायटल. परत या एनच बीच्या विरुद्ध दावा आणला, कॅन्सलेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. आणि त्याचं म्हणणं असं होतं की ठीक आहे, मी ह्याला विक्री केली, पण जेव्हा मी ह्याला विक्री केली त्यावेळेस ही प्रॉपर्टी माझ्या नावानं नव्हती, म्हणून हा सेल रद्दबातल करा, असं एक दावा त्या एनं बीच्या विरोधामध्ये आला. ॲट दॅट टाइम ही मस्ट नॉट अलाउड टू प्रूव्ह हिज वॉन्ट ऑफ टायटल. त्यावेळेस त्याला ती गोष्ट, त्याच्या टायटलची गोष्ट त्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करता येणार नाही, बिकॉज देर इज अ पार्ट ऑफ डॉक्ट्रिन ऑफ इस्टॉपेल. उदाहरण समजते?